विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात फसवणूक झाल्या प्रकरणात महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याने नियोजित गृहप्रकल्पात 7व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बाणेर भागात घडली आहे। ज्येष्ठाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। नरेश उमाकांत महाजन वय वर्ष 69 राहणार अंबरनाथ पूर्व जिल्हा ठाणे असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे। याबाबत महाजन यांचा मुलगा मयूर नरेश महाजन यांनी बाणेर पोलिसात फिर्याद दिली आहे। महाजन यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल ताराचंद ओसवाल वय वर्ष 56 आणि ऋषभ ओसवाल वय वर्ष 30 दोघेही राहणार भवानीपेठ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश महाजन हे महावितरणमध्ये अधिकारी होते। त्यांनी बाणेरमध्ये जागा घेतली होती। त्यांनी बाणेर येथील जागा स्विस्ट असोसिएटच्या जयंतीलाल ओसवाल यांना विकसित करण्यासाठी दिली होती। महाजन यांनी विकसित केलेल्या जागेवर मान्य केलेल्या करार तसेच अटी आणि शर्तीनुसार ओसवाल यांनी या मिळकतीमध्ये सदनिका देतो असे सांगितले। मात्र कराराचे पालन न करता त्यांनी सदनिका दिली नाही। या फसवणुकीमुळे महाजन हे नैराश्यात होते। महाजन यांच्या जागेवर 7 मजली गृहप्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत कामे सुरू आहेत। महाजन हे 16 फेब्रुवारी रोजी बाणेर येथील गृहप्रकल्पाच्या आवारात आले। त्यांनी कराराप्रमाणे सदनिका देण्याबाबत ओसवाल यांच्याकडे विचारणा केली। बांधकाम व्यावसायिकांनी महाजन यांना मानसिक त्रास देऊन धमकाविले। त्यानंतर 7व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली असे त्यांचा मुलगा मयूर यांनी फिर्यादीत म्हटलं आहे। त्यानुसार बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल केंकान अधिक तपास करीत आहेत।